पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या काळात जेलमध्ये जाणं म्हणजे नरकात जाण्यासारखं होतं हे इतिहासात आपण वाचलं असेल। पण आता स्वतंत्र भारतात तेच जेल म्हणजे गुन्हेगारांसाठी मौजमजेचे ठिकाण बनले की काय असा प्रश्न गोव्याच्या मध्यवर्ती कारागृहातील घटना ऐकल्या की मनात आल्याशिवाय राहत नाही। कैदी जेलमध्ये गेला की त्याला सगळ्या सोयीसुविधा पुरवल्या जातात असं यापूर्वी अनेकदा उघडकीस आलं आहे। पण आता गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं याची गंभीर दखल घेतली आहे। तुरुंग प्रशासन आणि गुन्हेगार यांच्यातील अभद्र युती बघता प्रशासनावर डोळे झाकून विश्वास ठेवता येण्यासारखी स्थिती राहिलेली नाही आहे। म्हणूनच तुरुंगात मोबाईल जॅमर, CCTV कॅमेरे, सेल्युलर इन्स्पेक्शन सिस्टम अशा उपाययोजना करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं तुरुंग प्रशासनाला जारी केलेत। आता न्यायालय इतकं गंभीर का बनलं पाहूयात सविस्तर वृत्तांत। दिचोली शहरात 21 सप्टेंबर 2025 रोजी एका 12 वर्षांच्या मुलाचा खून झाला होता। त्या प्रकरणात चंदू पाटील नावाच्या संशयिताला पकडून तुरुंगात डांबण्यात आलंय। आता हा चंदू पाटील तुरुंगातून मोबाईलचा वापर करत होता असा धक्कादायक खुलासा समोर आलाय। मृत मुलगा अरशद अली याच्या भावानं या संदर्भात बाल न्यायालयात लेखी स्वरूपात माहिती दिली होती। चंदू पाटील हा तुरुंगातून फोन करून मानसिक त्रास देत आहे असं त्यानं तक्रारीत नमूद केलं होतं। यासोबत त्यानं चंदूचा मोबाईल क्रमांक, फोन केलेल्या दिवसाची तारीख आणि वेळ यांची माहिती देखील दिली होती। या संदर्भात बाल न्यायालयानं तुरुंग उपअधीक्षकांना विचारलं असता संशयित चंदूच्या कोठडीतून मोबाईल जप्त करण्यात आलाय अशी माहिती त्यांनी न्यायालयाला दिली होती। तसंच चंदूचे विशेष अधिकार बंद केल्याची माहिती देखील त्याने दिली होती। दरम्यान बाल न्यायालयानं संशयित चंदूचा जामीन फेटाळल्यानंतर हे प्रकरण गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं। सुनावणी दरम्यान संशयित चंदूच्या विरोधात दाखल तक्रारींचा आणि संशयितानं तुरुंगातून तक्रारदाराला फोन करून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आला। तुरुंगातील मोबाईल चार्जिंग पॉईंट्स आणि इतर गैरप्रकार देखील समोर आले। पीडितेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येत नाही। तुरुंग प्रशासनाच्या गचाळ कारभारामुळे गुन्हेगारांना प्रोत्साहन मिळत आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आणि तुरुंग अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे उडले। या संदर्भात न्यायालय म्हणतं, कोलवाळ तुरुंगात संशयिताच्या कोठडीत चार्जिंग पॉईंट असणं गंभीर आहे। हे अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय होणं शक्य नाही। तुरुंगातून यापूर्वी ड्रग्ज आणि मोबाईल्स जप्त करण्यात आले आहेत, तरी देखील गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस पावलं उचललेली नाही आहेत। नियमित तपास फक्त दिखावा आहे। मोबाईल जॅमर, CCTV कॅमेरे, सेल्युलर इन्स्पेक्शन आता या सिस्टम बसवणं गरजेचं बनलंय असं न्यायालयानं यावेळी म्हटलंय। दरम्यान तुरुंग अधीक्षकांना त्यांनी निर्देश देखील दिलेत। यामध्ये न्यायालय म्हणतं, कोलवाळ तुरुंग प्रवेशद्वारावर CCTV कॅमेरे बसवावेत। CCTV अंतर्गत वैयक्तिक तपास करावा। कैदी आणि नातेवाईक यांच्या मुलाखत क्षेत्रात कॅमेरे लावावेत। रोज कोठड्यांची तपासणी करण्यात यावी। CDR टॉवर यांचं लोकेशन तपासावं। कोठडीतून चार्जिंग पॉईंट काढून टाकावेत। दैनंदिन CCTV फुटेज पेनड्राईव्हमध्ये जपून ठेवावेत। कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन झाल्यास त्यासाठी कठोर शिक्षा जाहीर करावी। कोठडीत चार्जिंग पॉईंट्स कसे बसवले याची चौकशी करावी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करावी असं उच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलंय। आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।